11वी पार्ट सेकंडचा पहिला चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड किंवा इलास्टिसिटी. ठीक आहे. या चॅप्टरची स्टार्टिंग कशी होते? मॅटरचं क्लासिफिकेशन. मॅटरचे दोन प्रकार आहेत, एक आहे सॉलिड, एक आहे फ्लुइड. सॉलिड म्हणजे काय राहते? सॉलिड म्हणजे असं मॅटर ज्याच्यामध्ये मॉलिक्युल्स आहे, क्लोज आहे आणि टाइटली पॅक्ड आहे. तर फ्लुइड मध्ये मॉलिक्युल्स क्लोजही असू शकतात किंवा दूरही असू शकतात, पण टाइटली पॅक्ड नसतात. त्यांच्यामध्ये रिलेटिव्ह मोशन होत असते. मॉलिक्युलच्या मध्ये काय होत असते? रिलेटिव्ह मोशन होत असते. सो मॅटरचे दोन प्रकार आहेत, सॉलिड आणि फ्लुइड. सॉलिडचे मॉलिक्युल्स क्लोज आहे, टाइटली पॅक्ड आहे, म्हणून मास कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आणि शेप सुद्धा कॉन्स्टंट आहे मॉलिक्युल्स मधल्या बॉन्डिंग मुळे. पण फ्लुइड मध्ये इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग स्ट्रॉंग नसते, त्याच्यामुळे मास कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असू सुद्धा शकते, नसू सुद्धा शकते. असं फ्लुइड ज्याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे त्याला लिक्विड म्हणतात, कारण मॉलिक्युल जवळजवळ असतात. पण तेच असं फ्लुइड ज्याचे मॉलिक्युल दूर दूर असतात त्याला म्हणतात गॅस, त्याचं व्हॉल्यूम कॉन्स्टंट नसते. तर दोन्ही फ्लुइड मध्ये म्हणजे लिक्विड आणि गॅस दोघांमध्ये सुद्धा मॉलिक्युलच्या मध्ये इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग नसते, म्हणून त्यांचा शेप कॉन्स्टंट नसतो. त्याला कंटेनरचा शेप घेता येते, स्वतःचा शेप नसतो. आता आपल्याला बघायचं आहे सॉलिड. सॉलिडच्या मध्ये दोन प्रकार आहेत, इलास्टिक सॉलिड आणि प्लास्टिक सॉलिड. इलास्टिक सॉलिड म्हणजे असं सॉलिड ज्याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग स्ट्रॉंग राहते. म्हणजे एखाद्या सॉलिडला जर आपण ओढलं खाली तर त्याचे मॉलिक्युल्स असे एकदम स्वतःचा शेप लवकर चेंज करत नाही, काहीतरी अपोज करतात. मॉलिक्युलच्या मधला स्वतःचा काहीतरी फोर्स राहते, इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग काय राहते, स्वतःचा काहीतरी फोर्स राहते, आणि ते ओढणं सोडून दिलं की ते स्वतःचा शेप काय करतात? रिगेन करतात, जशाला तसं होऊन बसतात. डिफॉर्मिंग फोर्स काढून घेतल्यानंतर जशाला तसं होऊन बसणारे सॉलिड म्हणजे इलास्टिक सॉलिड. तर डिफॉर्मिंग फोर्स काढून घेतल्यानंतर जशाला तसं न होणारे सॉलिड म्हणजे प्लास्टिक सॉलिड. इलास्टिक सॉलिडच्या या प्रॉपर्टीला इलास्टिसिटी म्हणतात, प्लास्टिक सॉलिडच्या या प्रॉपर्टीला काय म्हणतात? प्लास्टिसिटी. आपल्याला याच्यावरच फोकस करायचा. महत्त्वाची गोष्ट परत रिवाइज करून देतो. मॅटरचे दोन प्रकार आहेत, एक आहे सॉलिड, एक आहे फ्लुइड. सॉलिड म्हणजे ज्याचं शेप कॉन्स्टंट राहते, फ्लुइड म्हणजे ज्याचं शेप कॉन्स्टंट राहत नाही. हे सगळं कशामुळे होते? इंटरमॉलिक्युलर बॉन्डिंग मुळे होते. मॉलिक्युल्सच्या मध्ये बॉन्डिंग घट्ट असेल तर ते शेप कॉन्स्टंट ठेवते, मॉलिक्युल्सच्या मध्ये बॉन्डिंग नसेल तर ते शेप कॉन्स्टंट ठेवत नाही, फ्लो होते, म्हणून त्याला फ्लुइड म्हणतात. आपल्याला फोकस कशावर करायचा आहे? सॉलिडवर. सॉलिडचे किती प्रकार आहेत? दोन प्रकार. सॉलिडचा पहिला प्रकार इलास्टिक सॉलिड, ज्याला ओढून सोडून दिलं तर जशाला तसं होऊन बसते, ते इलास्टिक सॉलिड. आणि दुसरं, ज्याला ओढून सोडून दिलं तर जशाला तसं होत नाही, ते म्हणजे प्लास्टिक सॉलिड. इलास्टिक सॉलिडचे एक्झाम्पल स्टील आणि रबर. प्लास्टिक सॉलिडचे एक्झाम्पल क्ले आणि बनाना. हे पहिला कॉलम कळाला. आता दुसऱ्या कॉलम कडे येऊया. काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स किंवा टर्म्स किंवा टर्मिनॉलॉजीज आहेत ते बघू. 8-9 पॉइंट्स आहेत. पहिला पॉइंट डिफॉर्मेशन. आता बघायचं आपल्याला, इलास्टिक सॉलिड ची लेंथ चेंज करायचा असेल, शेप चेंज करायचा असेल किंवा साईज चेंज करायचा असेल तर या प्रोसेसला म्हणतात डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन म्हणजे कोणत्याही सॉलिडची लेंथ, शेप आणि साईज चेंज करणं. डिफॉर्मेशन म्हणजे काय राहते? कोणत्याही सॉलिडची लेंथ, शेप आणि साईज चेंज करणं. ठीक आहे. अगर जर आपण लेंथ चेंज केल्या तर त्या डिफॉर्मेशनचं नाव आहे लिनियर डिफॉर्मेशन. हे डायग्राम लक्षात ठेवा. जर आपण एखाद्या सॉलिडची शेप चेंज केल्या तर त्याला म्हणतात शियर डिफॉर्मेशन. आणि जर आपण एखाद्या सॉलिडची साईज चेंज केल्या तर त्या डिफॉर्मेशनला म्हणतात बल्क डिफॉर्मेशन. या तिन्ही डायग्राम महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. ज्या फोर्सने आपण डिफॉर्मेशन करतो त्या फोर्सला म्हणतात डिफॉर्मिंग फोर्स. ज्या फोर्सने आपण डिफॉर्मेशन करतो त्या फोर्सला काय म्हणतात? डिफॉर्मिंग फोर्स. हे सगळं आपण इलास्टिक सॉलिडचं बघायलोय, प्लास्टिक सॉलिडचं नाही आणि फ्लुइडचं नाही. कशाचं बघायलोय? इलास्टिक सॉलिडचं बघायलोय. डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे असा फोर्स राहते ज्याच्यामुळे लेंथ चेंज करता येते, शेप चेंज करता येते आणि साईज चेंज करता येते. त्याच्यानंतर येते रेस्टोरिंग किंवा रिफॉर्मिंग फोर्स. सॉलिड मधल्या इलास्टिक सॉलिडच्या मध्ये काय राहते? मॉलिक्युल मधली बॉन्डिंग घट्ट राहते. जर आपण एखाद्या सॉलिडला डिफॉर्मिंग फोर्स लावला, म्हणजे एखाद्या वायरला खाली ओढलं, तर त्या वायरच्या मॉलिक्युलच्या मध्ये नॅचरली वर एक फोर्स बनते. एखाद्या सॉलिडला पुढे ढकललं तर त्याच्या मॉलिक्युलच्या मध्ये मागे वापस ढकलणारा एक फोर्स लागतो. एखाद्या सॉलिडला दाबलं तर ते बाहेर येणारा फोर्स परत एक लागतो. मॉलिक्युल्स इलास्टिक सॉलिडच्या मॉलिक्युलच्या आतमधल्या फोर्सला रेस्टोरिंग फोर्स म्हणतात. ते मॉलिक्युल मधलं असते. एखाद्या सॉलिडला आपण खाली ओढायलो, सोडून दिलं तर ते सॉलिड परत जशाला तसं होऊन बसतं, कारण त्याच्या मॉलिक्युलच्या मध्ये काहीतरी एक फोर्स राहतो. त्याला म्हणतात रेस्टोरिंग फोर्स किंवा रिफॉर्मिंग फोर्स. तो असा फोर्स असतो ज्याच्यामुळे सॉलिड स्वतःची लेंथ जशाला तशी करून ठेवते, स्वतःचं शेप जशाला तसं करून ठेवते, स्वतःची साईज जशाला तसं करून ठेवते. त्याच्यानंतर एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात स्ट्रेस. समजा एखाद्या वायरला आपण फोर्स लावायला किंवा आपण एखाद्या बॉक्सला फोर्स लावायला किंवा आपण एखाद्या बॉलला फोर्स लावायला, तर लावलेला फोर्स किती आहे? डिफॉर्मिंग फोर्स. जेवढा फोर्स आपण डिफॉर्मिंग फोर्स खाली लावतो, म्हणजे लेंथ चेंज करायला, शेप चेंज करायला, साईज चेंज करायला जेवढा आपण फोर्स लावतो, तो डिफॉर्मिंग फोर्स जेवढा असतो त्या सॉलिडच्या मध्ये आतमध्ये रेस्टोरिंग फोर्स पण तेवढाच बनते. ते रेस्टोरिंग फोर्स घ्यायचं
आणि त्याला डिवाइड करायचं एरिया. त्याला कशाने डिवाइड करायचं? कोणता एरिया? ज्या ठिकाणी फोर्स लागायला त्या एरियाने डिवाइड करायचा. सो restoring force per unit area, restoring force per unit area, restoring force per unit area. So restoring force divided by area केलं तर जी क्वांटिटी येते तर काय म्हणतात? स्ट्रेस. फोर्सचं युनिट न्यूटन आहे, एरियाचं युनिट मीटर स्क्वेअर आहे, तर स्ट्रेसचं युनिट काय झालं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअरला 1 पास्कल म्हणतात. ती नेहमीच लक्षात ठेवा. सहावी कन्सेप्ट आहे स्ट्रेन. जर आपण डिफॉर्मेशन करायलो म्हणजे एखाद्या सॉलिडची आपण लेंथ चेंज करायलो, शेप चेंज करायलो किंवा साईज चेंज करायलो तर काहीतरी चेंज व्हायले. लेंथ चेंज व्हायले, शेप चेंज व्हायले, साईज चेंज व्हायले. लेंथ, शेप आणि साईज चेंज होणं याला म्हणतात डिफॉर्मेशन. काय म्हणतात? डिफॉर्मेशन. तर चेंज किती व्हायलाय ते न्यूमरेटर मध्ये लिहायचं आणि ओरिजिनल काय होतं ते कुठे लिहायचं? डिनॉमिनेटर मध्ये. चेंज डिवाइड बाय ओरिजिनल केलं तर एक कन्सेप्ट आहे त्याला स्ट्रेन म्हणतात. तर काय म्हणतात? स्ट्रेन. सो स्ट्रेन काय राहते? चेंज इन लेंथ डिवाइड बाय ओरिजिनल लेंथ. चेंज इन शेप डिवाइड बाय ओरिजिनल शेप. चेंज इन साइज डिवाइड बाय ओरिजिनल साइज. सो स्ट्रेस राहते फोर्स अपॉन एरिया आणि स्ट्रेन राहते चेंज डिवाइड बाय ओरिजिनल. हे दोन्ही कन्सेप्ट झाल्या. आता एक नियम आहे त्याला म्हणतात हुक्स लॉ. हुक्स नावाच्या सायन्सने एक नियम दिला की एका लिमिट पर्यंत आपण एखाद्या वायरला जेवढं जास्त ओढलं तेवढं जास्त त्याची लेंथ चेंज होते. म्हणजे जेवढं जास्त आपण स्ट्रेस देऊ तेवढं जास्त स्ट्रेन होते. हुक्स लॉ म्हणते स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. स्ट्रेस इज डायरेक्शनल टू स्ट्रेन. समजल्यानंतर डबल सांगतो बघा. एखादा वायर लटकलेला आहे आणि त्या वायरला आपण ओढायलो. त्या वायरला काय करायचं? आपण ओढायलो. आपण जेवढ्या जास्त फोर्सने ओढू तेवढं जास्त काय बनते? स्ट्रेस. आणि तेवढी जास्त लेंथ चेंज होते म्हणून तेवढं जास्त स्ट्रेन बनते. जास्त फोर्स लावला तर जास्त स्ट्रेस, कारण स्ट्रेसच्या फॉर्म्युल्यामध्ये फोर्स येते. आपण एखाद्या वायरला ओढायला जास्त फोर्स लावला तर जास्त स्ट्रेस. जास्त फोर्स लावल्यामुळे लेंथ कमी वाढते की जास्त वाढते? जास्त वाढते. सो लेंथ जास्त वाढल्यामुळे जास्त स्ट्रेन. हुक्सने एवढंच म्हणलंय की जोरात ओढल्या तर लेंथ जास्त वाढते. सायंटिफिक लँग्वेज मध्ये यालाच म्हणतात जास्त स्ट्रेस तर जास्त स्ट्रेन. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन एका लिमिट पर्यंत. म्हणजे विदिन इलास्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. ठीक आहे. आणि स्ट्रेस इज डायरेक्ट टू स्ट्रेन मध्ये कॉन्स्टंट पडले त्या कॉन्स्टंटला म्हणतात यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस काय राहते? स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. वर स्ट्रेस लिहा, खाली स्ट्रेन लिहा, आन्सर येते यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस बाय स्ट्रेन. यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस बाय स्ट्रेन. या हुक्सच्या लॉ मधला कॉन्स्टंट काय राहते? यंग्स मॉड्युलस. सेकंड कॉलम चला. आता डिफॉर्मेशन मध्ये लिनियर डिफॉर्मेशन, शियर डिफॉर्मेशन आणि बल्क डिफॉर्मेशन मध्ये सगळ्यात महत्त्वाचं किंवा एक्झाम मधलं एकमेव क्वेश्चन येणारा पॉइंट आहे लिनियर डिफॉर्मेशन. हे बघूया. लिनियर डिफॉर्मेशन काही जण याला म्हणतात लॉंगिट्युडिनल डिफॉर्मेशन, काही जण याला म्हणतात टेन्साइल डिफॉर्मेशन, काही जण याला कॉम्प्रेसिव्ह डिफॉर्मेशन म्हणतात. नावं वेगवेगळे आहेत. लेंथ चेंज होत असली तर ही डायग्राम लक्षात ठेवा. लेंथ चेंज होत असली तर ही डायग्राम लक्षात ठेवा. या डायग्राम मध्ये महत्त्वाचं काय? एक वायर आहे, त्या वायरची ओरिजिनल लेंथ किती आहे? कॅपिटल लेंथ. पहिला पॉइंट वायरची ओरिजिनल लेंथ कॅपिटल. दुसरा पॉइंट त्या वायरला आपण काहीतरी वजन लावायचे. ते वजन म्हणजे डिफॉर्मिंग फोर्स mg. वजन म्हणजे डिफॉर्मिंग फोर्स mg. ते वजन लावल्यामुळे त्या वायरची काहीतरी लेंथ वाढायली. किती वाढायली? डेल्टा एल. वायरची लेंथ किती वाढायली? डेल्टा एल. आता ज्या ठिकाणी आपण ते फोर्स लावायला त्या ठिकाणची आपल्याला डायमीटर देते. डायमीटरला 2 ने डिवाइड करा, रेडियस येते. आणि पायर स्क्वेअरने काय ते? एरिया. पायर स्क्वेअरने काय ते? एरिया. हे झालं एरिया. डिफॉर्मिंग फोर्स डिवाइड बाय एरिया करा, स्ट्रेस येते. काय ते? फोर्स डिवाइड बाय एरिया करा, स्ट्रेस येते. फोर्स डिवाइड बाय एरिया करा, स्ट्रेस येते. फोर्सचं काय लिहिलं आपण? mg. एरियाचं काय लिहिलं आपण? पायर स्क्वेअर. आलं स्ट्रेस न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता चेंज काय व्हायली? लेंथ. चेंज काय व्हायली? लेंथ. ओरिजिनल लेंथ काय? l. चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ करा, स्ट्रेन येते. चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ करा, स्ट्रेन येते. युनिट राहत नाही, डायमेन्शन राहत नाही. तिसरी गोष्ट यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस म्हणजे त्या वायरची मजबूती किती आहे, ते वायर किती मजबूत आहे त्याला काय म्हणतात? यंग्स मॉड्युलस. ते कसं काढायचं? वरी लिहायचं स्ट्रेस, खाली लिहायचं स्ट्रेन. स्ट्रेस बाय स्ट्रेन. यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस बाय स्ट्रेन. यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू स्ट्रेस बाय स्ट्रेन. आणि लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण वायरला खाली ओढतो त्याची लांबी वाढते पण जाडी काय होते? कमी. वायरची लांबी वाढेल पण जाडी काय होईल? कमी. तर चेंज इन डायमीटर डिवाइड बाय ओरिजिनल डायमीटर आणि खाली चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ केलं तर जे कन्सेप्ट येते त्याला म्हणतात पॉइसन्स रेशो.
हा सुद्धा एक पॉइंट होता की आडवा चेंज वरी लिहायचा आणि उभा चेंज खाली लिहायचा, म्हणजे चेंज इन डायमीटर वरी, चेंज इन डायमीटर बाय ओरिजिनल डायमीटर वरी आणि चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ खाली. असं पॉइसन्स रेशो म्हणजे चेंज इन डायमीटर डिवाइड बाय ओरिजिनल डायमीटर वरी, चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ खाली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या वायरला ओढण्यासाठी किती वर्क करावं लागते. एखादा वायर आहे, त्या वायरला ओढण्यासाठी आपल्याला किती वर्क करावं लागते. आपल्याला जेवढं वर्क करावं लागते तेवढं त्या वायरच्या मध्ये इलास्टिक एनर्जी स्टोअर होते. सो वर्क डन टू स्ट्रेच अ वायर, एखाद्या वायरला ओढायचा आहे, डेल्टा एल एवढं ओढायचं आहे, तर वर्क डन टू स्ट्रेच अ वायर गेट स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. वायरला आपण एखाद्या ओढलं तर जेवढं आपण ओढता तेवढं त्या वायरच्या मध्ये काय म्हणून स्टोअर होते, इलास्टिक पोटेन्शियल एनर्जी. आपल्याला सगळ्याला ट्रायंगलचा एरिया माहितच आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट, हाफ इंटू बेस इंटू हाईट. या वर्क डनचा तसाच फॉर्म्युला आहे. एखाद्या वायरला ओढायचं असेल तर किती वर्क करावं लागते किंवा त्या वायरमध्ये इलास्टिक पोटेन्शियल किती स्टोअर होते. आन्सर आहे W इज इक्वल टू U इज इक्वल टू हाफ बेस इंटू हाईट. तसंच लक्षात ठेवा, हाफ स्ट्रेस इंटू स्ट्रेन, हाफ स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम करायचा. वायरचं व्हॉल्यूम कसं काढता, एरिया इंटू लेंथ करायचं, एरिया इंटू लेंथ करायचं. सो लक्षात ठेवा, वर्क डन टू स्ट्रेच अ वायर, एखाद्या वायरला ओढायचं असेल तर किती वर्क करावं लागतं, तेवढंच त्या वायरच्या मध्ये इलास्टिक एनर्जी स्टोअर होते. दोन्हीचं उत्तर सारखंच राहते. W काढा किंवा U काढा, उत्तर आहे हाफ इंटू स्ट्रेस इंटू स्ट्रेन इंटू व्हॉल्यूम इंटू या एनर्जीला जर आपण व्हॉल्यूमने डिवाइड केलं तर एनर्जी डेन्सिटी येते, व्हॉल्यूम कटलं, हाफ स्ट्रेस इंटू स्ट्रेन एवढंच होते. एक महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग पॉइंट आहे, त्याला म्हणतात मेटलच्या वायरचा स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ. मेटलच्या वायरचा स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ, याच्यावर थिओरिटिकल क्वेश्चन्स येऊ शकतात. स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन ग्राफ, एक ग्राफ काढायचा, त्याच्यामध्ये y ऍक्सिस वर लिहायचं स्ट्रेस म्हणजे फोर्स बाय एरिया आणि x ऍक्सिस वर लिहायचं स्ट्रेन म्हणजे चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ. एक वायर घेतला आपण मेटलचा वायर, त्या मेटलच्या वायरला वजन लटकवलं, त्याच्यामुळे काय होतं, त्या वायरची लेंथ चेंज होते. आता बघा कसं कसं चेंज होते. जसं जसं आपण वजन वाढवायलो तस तशी लेंथ वाढते. वजन वाढवणं म्हणजे स्ट्रेस वाढवणं, लेंथ वाढवणं म्हणजे स्ट्रेन वाढणं. जसं जसं वजन वाढवले तसं तसं लेंथ वाढते. O पॉइंट पासून A पॉइंट पर्यंत त्या वायरला आपण 10 किलो 10 किलो 10 किलो जर लावत गेलं तर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर लेंथ वाढते असं समजा एक्झाम्पल. पण अचानक काय होतं, A पॉइंटला 10 किलो जर आपण वजन लावलं तर 1.5 सेंटीमीटर लेंथ वाढते, म्हणजे ग्राफ थोडासा कर्व होते A पासून B पर्यंत. तो B पॉइंट असा असतो जिथपर्यंत लावलेला फोर्स, जिथपर्यंत लावलेला फोर्स जर काढून घेतला तर वायर जशाला तसं परत होऊन बसते. त्या पॉइंटला म्हणतात यील्ड पॉइंट. त्या पॉइंटला काय म्हणतात, यील्ड पॉइंट. सो बी पॉइंट काय राहते, यील्ड पॉइंट राहते. बी पासून सी पर्यंत, बी पासून सी पर्यंत असा रिजन आहे की तुम्ही 10 किलो वजन वाढवा पण लेंथ वाढते 3-3 सेंटीमीटर, म्हणजे बी टू सी असा रिजन आहे की थोडंसं स्ट्रेस दिलं तर स्ट्रेन मॅक्सिमम बनतं, थोडंसं स्ट्रेस दिलं तर मॅक्सिमम स्ट्रेन बनतं. तर या बी पॉइंटच्या आधी वायर जशाला तसं रिगेन करू शकतो स्वतःचे डायमेन्शन्स म्हणून त्याला इलास्टिक रिजन म्हणतात. आणि बी पॉइंटच्या नंतर प्लास्टिक रिजन राहतं, म्हणजे वायर स्वतःचं ओरिजिनल लेंथ रिगेन करू शकत नाही. आपण वजन जरी काढून घेतल्या तर वायर जशाला तसं परत होऊ शकत नाही. बी पासून सी पर्यंत थोडंसं वजन लावा, जास्त लेंथ चेंज होते. आणि एखाद्या वायरवर वजन वाढवत जा वाढवत जा वाढवत जा, एवढं वजन वाढवा की वायर आता स्वतःच्या वजनानं तुटून जाईल. ते जास्तीत जास्त वजन जे वायर सहन करू शकते त्या वजनाला म्हणतात अल्टिमेट स्ट्रेंथ. काय म्हणतात, अल्टिमेट स्ट्रेंथ. त्याच्यानंतर मात्र वायरचं वजन कमी जरी केलं, वायरवरचं वजन कमी जरी केलं तर त्याची लेंथ वाढत जाते आणि शेवटी वायर ई या पॉइंटला म्हणजे ब्रेकिंग पॉइंटला येऊन तुटते. हे ग्राफ महत्वाचा होता, याला म्हणतात स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन ग्राफ फॉर मेटल वायर. मेटल वायरसाठी स्ट्रेस आणि स्ट्रेनचा ग्राफ. जर मेटल वायर जागी असं जर आपण रबर लावलं तर ग्राफ मध्ये असे काही फीचर्स येत नाही. पॉइंट O A B C D E असे काही फीचर्स येत नाही. सरळ सरळ असा ग्राफ येतो, ओढत जा लेंथ वाढत जाते, ओढत जा लेंथ वाढत जाते, ओढत जा लेंथ वाढत जाते, एका पॉइंटवर रबर तुटून जाते. ठीक आहे. सो रबर किंवा आवर्टा, आवर्टा म्हणजे हार्टचा टिश्यू, रबर किंवा आवर्टा याचा स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ असा येतो. सो हे तिसरा कॉलम हे समजला. या चॅप्टरचा शेवटचा कॉलम म्हणजे आता शेप चेंज होणं. शेप चेंज होणं म्हणजे काय राहते, शियर डिफॉर्मेशन. समजा आपल्याकडे एक सोनपापडी आहे, सोनपापडीला खाली फिक्स ठेवलं आणि वरून पुढे ढकललं, किंवा ऑक्सफर्डची डिक्शनरी आहे खालून धरून ठेवलं आणि पुढे ढकललं,
तर काय होते, ते सोनपापडीची काजू कतली होते, म्हणजे ऑक्सफर्ड डिक्शनरीची शेप चेंज होते. तर ते बघायचं, जर आपण डिफॉर्मिंग फोर्स सरफेसवर लावायला तर त्याच्यामुळे काय होते, शेप चेंज होते. सरफेसवर लावलेल्या डिफॉर्मिंग फोर्स मुळे शेप चेंज होते. ओरिजिनली y होतं, चेंज झालं x. फोर्स किती लावायला, f. एरिया किती आहे, a. जर आपण फोर्स डिवाइड बाय एरिया केला, जर आपण फोर्स डिवाइड बाय एरिया केला तर आन्सर येते स्ट्रेस. जर आपण फोर्स डिवाइड बाय एरिया केला तर आन्सर काय येते, स्ट्रेस येते. त्याच्यानंतर चेंज किती झाला, x. ओरिजिनल काय होतं, y. x बाय y केलं तर आन्सर येते tan थीटा. कारण इथं बघा 90 डिग्रीचा एक ट्रायंगल बनवला, त्याच्यामध्ये अपोजिटच्या जागी x आहे आणि ऍडिशनच्या जागी y. आपल्या सगळ्यांना माहिती आहे अपोजिट ऍडिशन काय ते tan थीटा. सो स्ट्रेन झालं चेंज बाय ओरिजिनल x बाय y म्हणजे tan थीटा. छोट्या अँगल साठी sin थीटाला पण थीटा लिहितात आणि tan थीटाला सुद्धा थीटा लिहितात. आता बघा, लेंथ चेंज होत असेल तर यंग्स मॉड्युलस असतं, पण शेप चेंज होत असेल तर यंग्स मॉड्युलस नसतं, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी असते. काय असते, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, याला म्हणतात ईटा. फॉर्म्युला तेच आहे. यंग्स मॉड्युलस काय राहते, स्ट्रेस बाय स्ट्रेन. कधी घ्यायचा, लेंथ चेंज होताना. पण शेप चेंज होताना स्ट्रेस बाय स्ट्रेनला यंग्स मॉड्युलस लिहायचं नाही. काय लिहायचं, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ईटा, यन सारखं असते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं बल्क डिफॉर्मेशन, म्हणजे साईज चेंज होणं. येलो बॉल आहे किंवा एखादा फुगा आहे, तर त्याला आपण सगळीकडून दाबायलो, किंवा त्या मोतीचूर लड्डू आहे, आपण त्याला दाबायलो. सगळीकडून दाबल्यानंतर काय होतं, त्याचं व्हॉल्यूम कमी होतं. व्हॉल्यूम चेंज करणं म्हणजे शेप चेंज नाही, साईज चेंज करणं. व्हॉल्यूम चेंज करणं म्हणजे साईज चेंज करणं. तर आपण फोर्स किती लावायलो, F. किती एरियावर लावायलो, 1. त्याच्यामुळे काय व्हायलंय, व्हॉल्यूम छोटं व्हायलंय, व्हॉल्यूम चेंज व्हायलंय, म्हणजे साईज चेंज व्हायली. तर इथं स्ट्रेस कसं काढतात, हमेशा सारखं स्ट्रेस कसं काढतात, फोर्स डिवाइड बाय एरिया. स्ट्रेस कसं काढतात, फोर्स डिवाइड बाय एरिया. स्ट्रेस इक्वल टू फोर्स बाय एरिया. बघा, लेंथ चेंज करताना पण स्ट्रेस होता, शेप चेंज करताना पण स्ट्रेस होता, पण फक्त साईज चेंज करतानाच सगळ्या बाजूने फोर्स लागायला. लेंथ चेंज करताना लेंथच्या डायरेक्शन मध्ये फोर्स लागायला, शेप चेंज करताना सरफेसवर फोर्स लागायला, तर साईज चेंज करताना सगळ्या बाजूने फोर्स लागायला. म्हणून इथल्या स्ट्रेसला प्रेशर म्हणतात, दुसरीकडच्या स्ट्रेसला प्रेशर म्हणणार नाही. तर हे स्ट्रेस आलं, फोर्स बाय एरिया म्हणजे प्रेशर. स्ट्रेन म्हणजे चेंज वर लिहायचं, ओरिजिनल खाली लिहायचं. चेंज इन व्हॉल्यूम डिवाइड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम आलं स्ट्रेन. आता सगळ्यांना प्रश्न पडले सर इथं मायनस का लिहिलं, तर एखाद्या वस्तूला आपण दाबायलोय त्याच्यामुळे त्याचं व्हॉल्यूम कमी व्हायलंय, म्हणून चेंज इन व्हॉल्यूमला मायनस लिहायचा. आता लेंथ चेंज होत असेल तर यंग्स मॉड्युलस लिहितो. शेप चेंज होत असेल तर मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे ईटा लिहितो. तर साईज चेंज होताना बल्क मॉड्युलस लिहितात. बल्क मॉड्युलस काय राहते, स्ट्रेस बाय स्ट्रेन. यंग्स मॉड्युलस काय राहते, स्ट्रेस बाय स्ट्रेन, पण लेंथ चेंज होताना. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काय राहते, स्ट्रेस बाय स्ट्रेन, पण शेप चेंज होताना. बल्क मॉड्युलस सुद्धा काय राहते, स्ट्रेस बाय स्ट्रेन, पण साईज चेंज होताना. आणि या महत्त्वाच्या 2 पॉइंट्स आहेत, सॅगलिंग ऑफ बीम आणि रिलेशन बिटवीन यंग्स मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी, बल्क मॉड्युलस आणि पॉइसन्स रेशो. या गोष्टी तेवढ्या लर्न करा, महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावर क्वेश्चन होता.